ओबीसी आरक्षण से जुड़े 2 सितंबर के जीआर पर उठे विवाद के बीच आज मुंबई में सह्याद्री अतिथि गृह में अहम बैठक होने वाली है। बैठक में मुख्यमंत्री, दोनों उप मुख्यमंत्री और ओबीसी संगठनों के नेता भी शामिल होने वाले हैं। आंबेडकर परिणय फुके ने उम्मीद जताई कि आज संवाद में समाधान निकलने वाला है। नाही, जे 2 सप्टेंबर 2025च्या जीआरच्या संदर्भात जो संभ्रम निर्माण झालेला होता, त्यामध्ये अनेक ओबीसी संघटनांनी मोर्चे काढले होते। त्या सगळ्या संघटनेचं आज मुंबई इथे सह्याद्री अतिथीगृहामध्ये 12 वाजता बैठक आहे आणि या बैठकीत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील आणि अजितदादा पवार सुद्धा असतील, तसंच छगन भुजबळ साहेब असतील, चंद्रशेखर बावनकुळेजी जे उपसमितीचे अध्यक्ष आहेत ते सुद्धा असतील, ओबीसी मंत्री अतुल सावेजी आणि या विषयी जे सचिव आहेत सगळे अधिकारी सगळेच राहतील आणि सगळेच महाराष्ट्रातील ज्या संघटना ज्यांनी या संदर्भातले आंदोलन केले ते सगळे संघटनेचे प्रतिनिधी राहतील। डॉक्टर बबनराव तायवाडेंनी सांगितलं की मी या बैठकीत उपस्थित राहणार नाही। आजच मला कळवलं की ते या बैठकीत उपस्थित राहणार नाही। त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना वेगळी वेळ मागितली आहे, कारण या 2 सप्टेंबरच्या जीआरच्या संदर्भात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं काही म्हणणं नव्हतं, त्यांचा विरोधी नव्हता, म्हणून ते या बैठकीत ते उपस्थित राहणार नाही। त्यांनी एक वेगळा वेळ मागितला आणि जे बाकी विषय आहेत त्या संदर्भात मुख्यमंत्री त्यांना 3-4 दिवसात वेळ देणार आहे। शरद पवार गटाचं किंवा हे सर्वपक्षीय बैठक नाही, ही ओबीसी संघटना आणि सरकार यांच्यामधली बैठक आहे। विजय वडेट्टीवारजींनी हे आंदोलन पुकारलं होतं आणि या विजय वडेट्टीवारजीची जी संघटना आहे, बाकी इतर जे ओबीसी संघटना आहे, या संघटनेची आणि राज्य सरकारची बैठक आहे। हो, याच्यातून तोडगा निघेल असं तुम्हाला वाटतं? जो काही मोर्चे आंदोलन चालू आहेत ते सगळे मागे होतील असं वाटतं? मला वाटतं की निश्चितच याचा तोडगा निघणार। जे संघटना आहे त्यांचं समाधान आजच्या बैठकीतून होणार हे मला खात्री आहे। जीआर मागे घेण्याबद्दल नसून त्या जीआर मध्ये काही शब्द किंवा काही वाक्य जे चुकीचे, ज्याचं इंटरप्रिटेशन कुठेतरी चुकीचं होऊन राहिलं, त्या संदर्भात या बैठकीत चर्चा होणार आणि मग त्या शेवटी ठरवणार की काय याच्यात करणार।